याच्याबद्दल बोलतात, आम्ही आमच्या सरांच्या अंडर काम करतो आणि आम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट करतो, मला हे आवडतात आणि मी ह्यांचा खूप आदर करतो, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. मला हे खूप आवडतात, ओके, आणि आम्ही ह्यांना खूप रिस्पेक्ट करतो. आमचे सर आहेत ना एकदम टेक्निकली कॉम्पिटंट. आमच्या कंपनीचे मालक आहेत ना त्यांना पण आमचे सर खूप आवडतात. आमचे सर आहे ना खूप कमिटेड आहेत. ते कंपनीसाठी काय करतात ते जेव्हा आम्ही बघतो ना आम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट करतो. एक दिवशी मी पण सरांसारखा बनणार. आमचे सुपरवायझर जसे आहेत ना तसेच एक दिवशी मी सरांसारखा बनणार. ह्याला म्हणतात रोल मॉडेल. ह्याला म्हणतात रोल मॉडेल. हा लीडर बाय प्रोडक्शन आहे. हा रिझल्टवरती फोकस करतो. याला रिझल्ट पाहिजे. हा काम झाल्याशिवाय घरी जात नाही. सगळ्यात सकाळी पहिला येणारा माणूस हा असतो. हा स्वतः 8 वाजता येतो आणि मग इतरांना सांगतो की तुम्ही 8 वाजता या. हा मोस्ट कमिटेड, मोस्ट डिसिप्लिन, टेक्निकली कॉम्पिटंट. ह्याच्याकडे ह्याचे कामगार घेऊन प्रॉब्लेम घेऊन आले ना हा लगेच सॉल्व्ह करतो. प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. याला आपण लीडर बाय प्रोडक्शन, लीडर बाय रिझल्ट म्हणतो. हा काय करतो, हा मुलांना घेतो आणि म्हणतो आपण आता 120 पीस मारतोय रोज, आता आपल्याला 150 वर जायचं आहे. ओके, तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला करून दाखवतो, आपण काय करूया. मीटिंग घेतो. कष्ट करतात, मेहनत करतात, 150 वर जातात, 120 वरून 150 वर जातात. होतं 3-4 महिने होते, कंपनीत प्रगती होते. हा सगळ्यांना 1200 रुपये साहेबांशी बोलून वाढवून पण देतो. साहेब पण लगेच देतात, कारण तेच कामगार जे 120 पीस मारायचे ते 150 मारायला लागले. सगळं व्यवस्थित, क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली, रिवर्कचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, रिजेक्शन पण कमी झालं. तर सरांनी पण लगेच याच्या शब्दावरती सगळ्यांचे 1200 रुपये वाढवून पण दिले. सगळं व्यवस्थित सुरू झालं. ओके, आता तो बोलला आता आपल्याला 160 मारायचे आहेत, 160 पीस मारायचे. तर 160 पीस मारायला सुरू केल्यानंतर प्रयत्न केला तर 156 झाले. 156 झाले दुसऱ्या वर्षी. मग तिसऱ्या वर्षी त्याने 156 वरनं परत 160 मारायचा प्रयत्न केला. मग 158 झाले. आता काय झालं, 158ला आल्यानंतर आहे ना एकाचा खांदा दुखायला लागला, एकाचा पाठीच्या मणक्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला, एकाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला. ओके, एक जण बोलतो की माझ्याच्याने झेपत नाही. कारण काय झालं माहिती का, त्या टीमचं पोटेन्शियल अचीव्ह झालं होतं. ओके, 12 तासामध्ये एक माणूस क्वालिटी काम जेवढं करू शकत होता तो एवढं करतो. बरेच जण काय करतात माहिती का, इथे आल्यानंतर थांबतात. 120 वरून 150 वर जायचा प्रयत्न केला तर 140 झाले, मग 145 झाले, मग 148. जसं आपण पहिले नाही का मोसंबीचा काय तो ऊसाचा रस, ऊस टाकला तर पहिल्यांदा झपकन अर्धा ग्लास, दुसऱ्यांदा टाकला तर दुसऱ्या वर्षी अर्धी वाटी, तिसऱ्या वर्षी 2 चमचा, चौथ्या वर्षी पटपट पडला 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 थेंब. असं करावं लागतं ना. तशी परिस्थिती आहे. प्रत्येक नॉलेज, प्रत्येक स्किल, प्रत्येक काम करायची पद्धत चौथ्या वर्षी एक्सपायर होते. त्याच्यामुळे काय होतं, हा 3-4 वर्ष ग्रोथ करतो, त्याला आपण लीडर बाय प्रोडक्शन म्हणतो. तर ह्या लेवलला जातो. 96% लोक इकडे झाल्यावर सेटल होतात. ते फक्त परफॉर्मर हँडल करू शकतात. पण 4% लोक काय विचार करतात माहिती का, मी जर 7 लोकांना घेऊन 150 पीस मारू शकतो आणि आरामात 140 पीस मारू शकतो. प्रेशर घेऊन, त्रास घेऊन, आठवड्यातनं 2 दिवस एक्स्ट्रा काम करून 150 पण मारतो. पण नॉर्मली नॅचरल स्पीडनी 140 पीसवर आलो, 120 वरून 140. याचा अर्थ प्रत्येक एक माणूस 6 लोकांना घेऊन 140 पीस मारू शकतो. तर आता हा कसा विचार करायला लागतो माहिती का, तो त्यातल्या गणेशला, हेमंतला आणि जावेदला बोलवतो आणि शनिवारी मीटिंगमध्ये त्यांना बोलतो, हे बघा आता आपण आहे ना 120 पीस वरून 136ला आरामात आलो, अजून कष्ट करून 140ला आलो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर ते जरासं जास्तच त्रासदायक होत आहे. आता माझं असं मत आहे, ओके, आता माझं असं मत आहे, मी सरांशी बोलणार आहे, पहिले तुमच्याशी ऐकतोय. तर तुम्ही तिघं ते करू शकता का जे मी आज करतोय. मी तुमच्या 6 जणांना घेऊन 140 पीस मारतोय. ओके, तुम्हाला मी 130च मारायला सांगेल सुरुवातीला, मग हळूहळू आपण वाढूया. ओके, आता तुम्ही 6 जणांपैकी तुम्ही तिघं ते करायचं जे मी केलं. हे 3 जण तुम्हाला एक एक वाटून देतो. ओके, डिसेंबरमध्ये तुला एक मुलगा देतो, तुला एक मुलगा देतो, तुला एक मुलगा देतो, जानेवारीत तुला एक, तुला एक, तुला, फेब्रुवारीत तुम्हाला तिघांना एक एक, दर महिन्याला एक पोरगा तयार करायचा होतो.
दर महिन्याला एक एक पोरगा तयार करायचा आणि बरोबर आहे ना एप्रिल किंवा मेमध्ये तुमच्याकडे 6 पोरं होतील. आणि आज जसा मी तुम्हाला 6 जणांना घेऊन 130 मारतोय तसं तू 140 करायचे, तू 140 करायचे, तू 140 करायचे. ओके. तुझा आता पगार किती आहे? 18,000 आहे ना. मी सरांशी बोलतो आणि मी ते तुला करेक्ट करून देतो. तुझी पण प्रगती होईल. पण तू तयार आहेस का? तू तयार आहेस का? तू तयार आहेस का? हा काय करतो? आपल्या लोकांना स्वप्न दाखवतो, त्यांना गोल देतो आणि तो आपल्या 3 झेरॉक्स कॉप्या काढतो. मी तुम्हाला माझ्यासारखा बनवेल, मी तुम्हाला माझ्यासारखा बनवेल. आणि तो सरांकडे जातो आणि सरांना सांगतो आपण 360 पीस मारू शकतो. मी टार्गेट घेतो सर 1 मे पासून मी 360 पीस मारेल. तुम्ही ती ऑर्डर उचला पूर्ण. तुम्ही आता अर्धीच ऑर्डर उचलता ना त्यांच्याकडनं आणि ती अर्धी मी पूर्ण ऑर्डर करून देतो तुम्हाला. ओके. फक्त मला मेपर्यंतचा वेळ द्या आणि मी इम्प्रूव्हमेंट करणार आहे. मेला 360 नाही होणार आहे, हळूहळू करतो. ओके. फेब्रुवारीपर्यंत मी 240ला टच पण करतो. ओके. फक्त हे जे पोरं आहेत ना हे आता सध्या 18,000 आहेत, त्यांना आपण 25,000 देऊया, त्यांची प्रगती करूया आणि मला जसं तुम्ही देतायत ना तसंच त्यांना आपण द्यायचं आहे. हा काय करतो? आपल्या लोकांना स्वप्न दाखवतो. हे तिघं विचारतात नाही नाही सर तुम्हाला जे जमतं ते आम्हाला कसं जमेल? अरे जमणार ना, मी पण तुझ्यासारखाच आहे ना. तुला स्वतःला जमतं, तुला आता दुसऱ्यांकडनं कसं करून घ्यायचं ते मी तुला शिकवतो. तो लीडर डेव्हलप करतो. त्याला म्हणतो आपण लेवल 4 लीडर. लीडर बाय पीपल डेव्हलपमेंट. हा टीम बिल्डिंग करतो, हा लोकांना डेव्हलप करतो, हा लोकांना तयार करतो, हा ट्रेनर असतो.